चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे दररोज अकॅडमीला कॉल फोन येत आहेत की ग्रामसेवक भरती किंवा आरोग्य विभागाची भरती आहे, हे अंदाजे कधी होईल का? तर भरपूर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी जर तलाठी एक्झाम नंतर जर सगळ्यात जास्त फॉर्म कोणत्या परीक्षेला आले असतील तर ते आहेत ग्रामसेवक परीक्षेसाठी। का तर बऱ्याच दिवसातून निघलेले ऍड आणि जागाची संख्या पाहता बऱ्यापैकी पोरं या सगळ्या ऍडला इच्छुक आहेत। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की साधारणतः तलाठी ते आपल्या ग्रामसेवकची जी भरती आहे ही भरती परीक्षा होणार आहे का नाही होणार आहे का? तर मध्यंतरी असे कुणीतरी बातमी उठवली की ग्रामसेवक भरतीच कॅन्सल होणार आहे। त्याचाही भरपूर अकॅडमीवाल्यांना ताण झाला की नेमकं काय का? तर कोर्स लॉन्च केलेले, पोरांनी कोर्स घेतलेले आणि भरती कॅन्सल म्हणल्या पोरं झाले ना बोंबलत आपल्या नावाने मोकळी। तर या संदर्भात सगळी चर्चा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायची आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम गोरे प्रथमतः तुमचं सहर्ष स्वागत करतो एमपीएससी चॅनल्स अकॅडमी मध्ये आपल्या। तर पहिल्यांदा बघा, ग्रामसेवक भरतीबद्दल सध्याचं जे अपडेट आपल्या हातात आलेलं आहे हे अपडेट असं आपल्याला सांगते की एक साधारणतः 8 दिवसामध्ये आपल्याला ह्या एक्झामची डेट डिक्लेअर होईल आणि ही एक्झामची डेट जी आहे ही 15 मार्चच्या पुढं ते साधारणतः आपण पाहतो की एप्रिल 15च्या मध्ये ही परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे 15 मार्च ते 15 एप्रिलच्या मध्ये या ठिकाणी आरोग्य विभाग आणि ग्रामसेवक या पदाच्या भरती होण्याची दाट म्हणजे परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळे तुमचा जो अभ्यास सुरू आहे तो अभ्यास सुरू राहू द्या का? तर आता जवळ आल्यानंतर तुम्ही अभ्यास बंद करसाल तर इतक्या दिवसाचं जी मेहनत आपण केलेली आहे ते मेहनत तुमची बिनकामाची काय होऊ शकते, पाण्यात जाऊ शकते। म्हणून एक्झाम होणार आहे, आचारसंहितेमुळे या एक्झाम वरती काही परिणाम होणार नाही। आचारसंहितेत नवीन ऍड काढता येत नसतात, परंतु जुन्या एक्झामच्या परीक्षा घेता येत असतात, निकाल लावता येत असतात, त्यावरती आचारसंहितेचा काय परिणाम होत नसतो। आचारसंहिता आहे म्हणून कोण खाय प्यायचं थांबत नसतं, आचारसंहिता चालू आहे म्हणून, बरोबर आहे। फक्त नवीन ऍड काढता येत नाही। म्हणून लक्षात ठेवा, ग्रामसेवक पदाची भरती 15 मार्च ते 15 एप्रिलच्या मध्ये ही परीक्षा त्या महिन्यात कधी होऊ शकते ही डिटेल इन्फॉर्मेशन आहे। त्याच्यामुळं ते तुम्ही डोक्यात ठेवून तयारी करावी असं माझं या ठिकाणी आव्हान आहे तुम्हाला। आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।